श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून शांतिगिरी महाराज मैदानात उतरले. शांतिगिरी महाराजांना आता नाशिकमधूनच विरोध असल्याचं दिसतंय. जनार्दन स्वामी महाराज यांच्या भक्त परिवाराच्या वतीनं शांतिगिरी महाराज यांना हा विरोध करण्यात आलाय. वृद्धेश्वर महादेव ट्रस्टचे विश्वस्त अनंत पाचोरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना शांतिगिरी महाराजांनी जनार्दन स्वामी महाराज यांचे कोणतेही फोटो किंवा त्यांचे नाव वापरून निवडणूक लढवू नये असं स्पष्ट केलंय. शांतिगिरीजी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या करत असताना त्यांनी जे काही पॉम्पलेट छापलेले आहेत त्याच्यावर आमचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची फोटो आणि नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे. सदर ते पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्रक कुठेतरी पडलेले असते अशी एक मीडियावर एक 4-5 दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल झालेली क्लिप आमच्यापर्यंत आली. सर्व भक्तगणांनी आमच्याशी संपर्क साधला का हे काय चाललेलं आहे. तर या दृष्टिकोनातनं सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा खाली पडून ती मलिन होती आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी केला जातोय. हा कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळाच्या वतीने एक विनंती करतोय का लोकशाहीमध्ये सर्वांना राजकारण करण्याचा कुठलेही इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे, ते त्यांनी लढवावं. परंतु गेल्या 2009च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून त्यांनी मागची निवडणूक लढवली. त्यावेळेस त्यांनी कुठेही जनार्दन स्वामी महाराजांचा फोटो किंवा नाव याचा वापर केला नाही. त्यावेळेस आम्ही कोणीही विश्वस्तांनी त्यांना विरोधही केला नाही किंवा तो त्यांचा लोकशाहीचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो त्यांनी करावा. परंतु त्या इलेक्शनमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि आज त्यांनी इथे येऊन परत नाशिकच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यामुळे सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो वापरून ती इलेक्शनमध्ये इतर भक्तगणांचे मनोबळ डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या सगळ्या भावनांचा आदर राखून आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या मीडियाद्वारे एक प्रेस नोट पण काढली का त्यांनी इलेक्शनमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रतिमा हे वापरून नाही. जर नाही झाले तर आम्ही पुढचं जे काही पाऊल आहे विश्वस्तांच्या वतीने ते नक्कीच उचलू. त्यांनी जे घेतलेले आहेत फोटोच्या माध्यमातूनच ते जय जनार्दन परिवाराचा मी उत्तराधिकारी आहे हे त्यांचं म्हणणं आहे. पण ते कुठल्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाही आहेत. ते राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन परंपरेतील एक संन्यासी आहेत. ते कुठल्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाही आहेत. तर त्यांनी तो वापर करू नये ही आमची रास्त मागणी आहे. उत्तराधिकारी याच्यामध्ये 2003चा निकाल आहे कोपरगाव कोर्टाचा. आमचा त्यांच्या उमेदवारीला कुठलाही विरोध नाही. त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारून करावी. अगदी त्यांनी MIMचं जरी पद घेतलं आणि तिकीट घेतलं इलेक्शन लढवलं तरी आमचा त्यांना विरोध नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे आमच्या सद्गुरूंच्या फोटोचा व नावाचा वापर त्यांनी करू नये आणि आमच्या भक्तांच्या भावना दुखवू नये. आम्ही निवडणूक आयोगाला सांगूया का आमच्या गुरूंच्या प्रतिमेचा वापर करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे. त्यांनी इलेक्शन लढवावं, त्यांच्या स्वबळावर त्यांनी लढवावं. आता त्यांनी तर म्हटलंय का 2 लाख जर भक्त परिवार त्यांच्या मागे आहेत तर मग त्यांना काय आवश्यकता आहे. त्यांनाही करू, त्यांनी इलेक्शन लढवावं आणि ते खरोखरच जर निवडून आले या इलेक्शनमध्ये तर आम्ही विश्वस्त एक लोकसभेचा प्रतिनिधी खासदार म्हणून आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आम्ही सर्वात प्रथम त्यांचा सत्कार करू. मागील आठवड्यात शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शांतिगिरी महाराजांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच जनार्दन स्वामी महाराज भक्त परिवाराकडून विरोध दर्शवला जातोय. तर शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीसाठी जनार्दन स्वामी महाराजांचे फोटो वापरले तर त्यांची तक्रार निवडणूक आयोगाला करू असा इशारा जनार्दन स्वामी महाराज भक्त परिवाराकडून देण्यात आला. त्यामुळे शांतिगिरी महाराजांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांना विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.